पुढचा अपडेट पाहूया। पूजा खेडकर हिच्या वतीने नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट सुनावणी प्रकरणी औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेली याचिका आता मागे घेण्यात आली आहे। पूजा यांचं नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट रद्द करण्याबाबत अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी सुरू आहे। मात्र पूजा खेडकर यापूर्वी अहमदनगर आणि पुणे जिल्हाधिकारी यांच्या विरोधात तक्रारी दाखल केलेल्या आहेत। या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे आपल्या सोबत आहेत। कृष्णा, आणखीन एक वेगळ्या पद्धतीचा अपडेट येतोय पूजा खेडकर यांच्या प्रकरणामध्ये, काय माहिती द्याल? पूजा खेडकर यांनी एक याचिका दाखल केली होती औरंगाबाद खंडपीठामध्ये आणि त्यात असं म्हटलं होतं की त्यांचं जे नॉन क्रिमिनल च्या संदर्भातली सुनावणी सुरू आहे अहमदनगर जिल्हाधिकाऱ्याकडे, ती त्यांच्याकडे आणि पुणे जिल्हाधिकारी या दोघांकडे न घेता अन्य कुठल्याही जिल्हाधिकाऱ्यांनी त्याची चौकशी करावी अशा प्रकारची याचिका दाखल केलेली होती। कोर्टाने यामध्ये 17 तारखेला सुनावणीची वेळ दिलेली होती। मात्र यावेळीच ही याचिका मागे घेण्यात आलेली आहे आणि त्यांनी जे म्हणणं होतं त्यांचं की नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट बाबतची जी सुनावणी आहे ती नगर आणि पुणेकडे घेऊ नये, ही अशा प्रकारची याचिका त्यांनी केली होती आणि ती आता त्यांनी मागे घेतलेली आहे। त्यामुळे त्यांचं जी नॉन क्रिमिनलची जी सुनावणी अहमदनगर जिल्हाधिकारी यांच्याकडे सुरू आहे ती त्यांच्याकडेच सुरू राहील। पूजा खेडकर हे प्रकरण खूप महिने गाजतंय खरं तर कृष्णा, आणि आता त्यांनी याचिका दाखल जी केली होती ती मागे घेतलेली आहे, त्यामुळे कुठेतरी बॅकफूटवरती या प्रकरणावरती गेल्यात असं म्हणायचं का? नाही, निश्चित बॅकफूटवर गेल्यात, कारण की या सगळ्या प्रकरणामध्ये कोर्टाने ज्यावेळेस सुनावणी सुरू होती त्यावेळेस असं ही याचिका आम्ही फेटाळून लावू अशा पद्धतीचं म्हटलेलं होतं। त्यामुळे तुम्ही ती याचिका मागे घेताय की आम्ही फेटाळून लावू अशा प्रकारचं कोर्टाने म्हटलं आणि त्यामुळेच ही याचिका पूजा खेडकर यांचे जे वकील होते त्यांच्या वतीने मागे घेण्यात आली। कृष्णा, नक्कीच, आणि या विषयावरती सुद्धा सातत्याने अपडेट घेत राहू। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।